जेवण साधंसंच आहे, पण ते रुचकर करण्यासाठी काय काय करावं लागतं ते आज आपण पाहूया. प्रीती समे रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ मोजून घेते आहे. तर मी इथे 2 वाटी बासमती तांदूळ मोजून घेते. बासमती तांदूळऐवजी तुम्ही कुठला पण तांदूळ वापरू शकता. तर इथे मी आता मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी. म्हणजे हे सर्व प्रमाण जे आहे ते 2.5 वाटी झालेलं आहे. आता डाळ तांदूळ मी स्वच्छ असे 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. तर डाळ तांदूळ स्वच्छ असं चोळून चोळून घ्यायचे आहेत, म्हणजे ह्याच्यावरची जी काही डस्ट असेल ती निघून जाईल. तर इथे मी व्यवस्थित हे चोळून चोळून घेतलेलं आहे. आता मी 2-3 पाण्याने नळाखाली हे धुवून घेतलेलं आहे. यामध्ये आता मी भरपूर पाणी घातलेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटं तरी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. इथे मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता पाणी घालायचं आहे. भरपूर पाणी घातलेलं आहे कढईमध्ये मी आणि ह्यावर झाकण ठेवून हे पाणी उकळवायचं आहे. पाणी उकळेपर्यंत मी इथे एक जुडी पालक स्वच्छ करून घेतलेला आहे. पाण्याखाली मस्त असं धुवून घेतलेलं आहे. त्याची देठं काढून टाकलेली आहेत. पाणी जे आहे चांगलं उकळून घ्यायचं आणि उकळलेल्या पाण्यामध्येच मी आता हा पालक घातलेला आहे आणि एक 5 मिनिटं आपण ह्या उकळलेल्या पाण्यामध्ये हा पालक जो आहे तो ठेवून देणार आहेत. तर हे व्यवस्थित सारखं करून घ्यायचं. आता ह्यावर मी झाकण ठेवते आहे आणि गॅस बंद करून 5 मिनिटं आपण हे ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर ह्याचं झाकण काढून पालक जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तर बाजूला मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बर्फ घातलेला आहे. बर्फाच्या पाण्यामध्ये हे आपल्याला ठेवून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. यामुळे काय होतं, पालकचा रंग खूप छान येतो आणि या प्रोसेसला ब्लांच करणं असं म्हणतात. तर इथे मी बर्फाचं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये हा पालक आपण ठेवून देऊया 2-3 मिनिटं आणि यानंतर हा जो पालक आहे तो चांगला पिळून घ्यायचा आहे. यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी पालक सर्व पिळून घेतलेला आहे. आता ह्यामध्येच मी मिरची घालते आहे. तर मी मसाल्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायचं आहे, त्यामुळे मिरची मी इथे जास्त घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची इथे वापरू शकता. 1 इंच आलं, 5-6 लसूण पाकळ्या आणि पाणी न घालता आपल्याला ह्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी हे पालक प्युरी तयार करून घेतलेली आहे, ती बाजूला ठेवून देऊया. डाळ तांदूळ आता व्यवस्थित भिजलेले आहेत. तर ह्यात आता आपण कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये हे डाळ तांदूळ काढून घेते आहे. तर कुकरला आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आजच्या जेवणाची फरमाईश नवरोबांची होती. त्यांच्यासाठी मस्त असं हे जेवण मी तयार केलेलं आहे. तुम्हाला आवडतं की नाही ते पहा. तर इथे मी आता डाळ तांदूळ काढून घेतलेले आहेत. आता 2.5 वाटी हे डाळ तांदूळ होते, तर 5 वाटी मी इथे पाणी घेतलेलं आहे. दुप्पट पाणी घेतलं की व्यवस्थित हे शिजेल. तर इथे 5 वाटी पाणी मी मोजून घेतलेलं आहे. सारखं करून घेतलं आणि यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. तर इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आणि हे डाळ तांदूळ आहेत ते 2 शिट्टी देऊन आपण शिजवून घेणार आहोत. 2 शिट्टीमध्ये व्यवस्थित हे शिजतं, कारण मुगाची डाळ लगेचच शिजते. तर आता हे सारखं करून घेते मी आणि झाकण लावून आपण ह्याला शिजवून घेऊ. आता हे शिजते तोपर्यंत आपण दुसरी कामं पण करून घ्यायची. जसं की आपल्याला कांदा लागणार आहे, टोमॅटो लागणार आहे, लसूण लागणार आहे, तर तो आपण चिरून घ्यायचा. तर इथे मस्त शिट्टी झालेली आहे आणि मी कांदा, टोमॅटो आणि लसूण चिरून घेतलेला आहे. तर आता 2 शिट्ट्या घेऊन झालेल्या आहेत आणि इथे कुकर थंड करून घेतलेला आहे. तोपर्यंत बाकीची कामं करून घेतली मी आणि आता बघा हे डाळ तांदूळ जे आहेत ते 2 शिट्टीमध्ये मस्त असे शिजून गेलेले आहेत. तर आपल्याला बनवायची आहे खिचडी, त्यामुळे मग डाळ तांदूळ व्यवस्थितच शिजवून घ्यायचं आहे. तर इथे मस्त असे हे शिजलेले आहेत. तर आता ह्याला बाजूला ठेवून देऊ आपण. बरं, नवरोबाला खिचडी आवडते, पण मुलाला खिचडी आवडत नाही. मग आता काय करायचं? वेगवेगळं जेवण तर बनवू शकत नाही. त्यामुळे त्याला पण खिचडी आवडली पाहिजे आणि त्याने खाल्ली पाहिजे. म्हणून मग मी एक युक्ती केलेली आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ. तर आता मी ह्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा. जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे. इथे मी 8-10 लसूण पाकळ्या चांगल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण आपल्याला इथे जास्त वापरायचं आहे. थोडंसं हिंग घातलेलं आहे. आता लसूण थोडंसं सोनेरी रंग होईपर्यंत मस्त असं तयार करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये मी 3 छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता कांदा मस्त आपण तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग आपण यामध्ये घालायचं आहे टोमॅटो. तर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटोमुळे मस्त असं खिचडी जी आहे ती छान
त्याला स्वाद येतो. आता टोमॅटो घातला की लगेचच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो लगेच शिजतो, नरम होतो. तर आता हे मस्त आपण तेलामध्ये परतून घेऊया. चांगलं टोमॅटो आपलं शिजलं गेलं पाहिजे. आता खिचडी बनवायचा बेत तर तयार झालेला आहे, पण मग खिचडीसोबत काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे मी मस्त असा बुंदीचा रायता तयार केलेला आहे आणि त्यासोबतच मी सॅलड तयार केलेला आहे. त्यामुळे आजचा बेत खूप छान आहे. तर आता हे सर्व शिजलेलं आहे. यामध्ये आपण मसाले घालणार आहे. तो धणा पावडर घेतलेला आहे मी 1 चमचा, जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, थोडीशी हळद घातलेली आहे. हळद आपण अगोदर पण वापरलेली आहे. मसाला वापरलेला आहे 1 चमचा आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला वापरलेला आहे. आता सर्व व्यवस्थित तेलामध्ये मी परतून घेते आहे. तर आता ही खिचडी जी आहे ती मी जास्त अशी तिखट वगैरे नाही बनवलेली मिळत. मसाले अगदी कमी वापरलेले आहेत. आता ही जी प्युरी तयार केलेली आहे, ही प्युरी आपण ह्यामध्ये घालूया. सर्व प्युरी मिक्सरच्या भांड्यामधून काढून घ्यायची. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी घालते आणि ही प्युरी काढून घेते. पालकची भाजी तयार केली तर मुलं बिलकुल तोंडात घालत नाही. त्यामुळे अशा पद्धतीची मी आज खिचडी तयार केलेली आहे. फार दिवसांनी खिचडीचा बेत तयार केलेला आहे, त्यामुळे मी आज आनंदाने आणि मनापासून हे जेवण तयार करते आहे. अगदी मस्त चविष्ट हे जेवण तयार झालं होतं. तुम्ही नक्की पहा. तर आता पालक सर्व मी आता मस्त असं परतून घेते आहे. 4-5 मिनटं हे मस्त असं परतून घ्यायचं, चांगलं शिजू द्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला तो डाळ भात जो आपण शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तर इथे डाळ भात आता कुकर तयार आहे आणि हे आता शिजून तयार झालेलं आहे. तर हे डाळ भात जे आहे ते आपण ह्यामध्ये घालूया. तर सोबतीला दुसरं काहीच बनवलं नाही आहे, त्यामुळे मी ही खिचडी जी आहे ती थोडी जास्त बनवलेली आहे, कारण कमी पडू नये. माझ्या मिस्टरांना ही खिचडी खूप आवडते, त्यामुळे आज त्यांनी फरमाईश केली होती की आज खिचडीच बनव. त्यामुळे मी आज हा बेत केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि बाजूच्या गॅसवर मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. गरम पाणीच ह्यामध्ये वापरायचं. तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपण लागेल तसं पाणी ह्यामध्ये वापरणार आहोत. तर इथे मी हे पाणी वापरते. तर थोडं थोडं करून पाणी वापरायचं, म्हणजे मग आपल्याला अंदाज येईल की किती आपल्याला लुसलुशीत खिचडी हवी आहे किंवा किती जाड हवी आहे. तर खिचडी थंड झाली की ती जाडच होते, त्यामुळे थोडीशी पातळच ठेवायची, म्हणजे मग ती व्यवस्थित तयार होईल. तर आता हे पाणी घातलेलं आहे, अजून थोडंसं पाणी ह्यामध्ये जाईल. तर ही खिचडी जी आहे ती अतिशय स्वादिष्ट लागते आणि पहा ह्याचा कलरही खूप सुंदर आलेला आहे. तर आता ह्यामध्ये पाणी घालून झालेलं आहे. आता ही खिचडी जी आहे ती मी बाजूच्या गॅसवर ठेवून देते आहे मंद आचेवर. तोपर्यंत आपण इथे दुसरं काम करूया. तर आता मुलाला खिचडी आवडत नाही, त्यामुळे मग मी त्याला समजावलं आणि त्याच्या आवडीचा पदार्थ ह्या खिचडीमध्ये मी आता घालणार आहे. तर 2 चमचे तूप मी इथे गरम करत ठेवलेलं आहे. तर इथे मी घेतलेलं आहे पनीर. पनीर माझ्या मुलाला खूप आवडतं, त्यामुळे मग मी त्याला समजावलं की आपण ह्यामध्ये पनीर घालूया. मग तुला खिचडी खूप छान वाटेल किंवा तुला खायला मजा येईल. म्हणून मग मी हे पनीरचे छोटे छोटे तुकडे केले आणि आता तुपामध्ये मी त्याला चांगलं फ्राय करून घेते आहे. त्यामुळे तो मनावला, नाहीतर मग मला त्याच्यासाठी दुसरं काहीतरी करावं लागलं असतं. तर आता हे पनीर जे आहे ती मी मस्त असं तुपामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे, उलटसुलट करून. आणि इथे आता थोडंसं तूप मी अजून यामध्ये घातलेलं आहे आणि 7-8 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, तो तुपामध्ये घातलेला आहे आणि 2 लाल मिरची आहेत, त्या देखील मी तोडून ह्या तुपामध्ये फ्राय करून घेते. हा जो तूप लसूण मिरचीचा जो तडका आहे ना, त्यामुळे खिचडी अजूनच स्वादिष्ट बनते. तर आता हा तडका आपला तयार झालेला आहे आणि पनीरही मस्त तयार झालेलं आहे आणि खिचडी तर आपली मस्त अशी तयारच झालेली आहे. ती मंद आचेवर मी ठेवून दिली होती. आता ही खिचडी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. तर आता वरून मस्त आपण हे पनीर ठेवून देऊया, म्हणजे त्याची सजावट पण होईल आणि माझ्या मुलाला बघायला पण ते खूप आवडलं आणि जर खरोखरच त्याला खूप आवडली ही खिचडी, तर त्याने आनंदाने खाल्ली. तर आता मस्त असा लसूण पण ह्यावर वरून घातलेला आहे आणि राहिलेलं तूप पण आपण ह्यामध्ये मस्त असं घालणार आहोत. त्यामुळे ही खिचडी जी आहे ती खूपच स्वादिष्ट झाली होती. तर आजचा हा साधासाच बेत मस्त असा तयार केलेला होता मी आणि खरंच मला बनवताना पण खूप आवडलं होतं. त्यामुळे ही खिचडी जी आहे ती अतिशय स्वादिष्ट आहे. पण ती गरमागरमच खा, म्हणजे मग त्याचा स्वाद तुम्हाला चांगला येईल. तर इथे ही खिचडी आपली तयार झालेली आहे. चला तर मग खिचडीसोबत खाण्यासाठी आता रायता पण तयार करूया. तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे. तर आज मी बुंदीचा रायता तयार केलेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे 1 वाटी आणि आता मस्त हे एकजीव करून घ्यायचं, मस्त घोळून घ्यायचं
आणि यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. चवीनुसार इथे मी मीठ घातलेलं आहे आणि यानंतर घालणार आहे काळी मिरी पूड. तर इथे मी थोडीशी काळी मिरी पूड घातलेली आहे. सर्व एकत्र करून घ्यायचं आणि ह्यामध्येच आता मी घालणार आहे खारी बुंदी. तर हा रायता पण खूप सुंदर बनतो आणि खिचडीसोबत खूप छान लागतो. सो आजचा बेत अगदी साधा सिंपल पण छानच होता. तर हा रायता आपला आता तयार झालेला आहे. आता थोडंसं सॅलड बनवून घेतलं मी. घरात ज्या ज्या वस्तू होत्या त्या घेतल्या. कांदा होता, टोमॅटो होतं, काकडी होती, मुळा होता. म्हटलं सॅलड करूया. मग अशा पद्धतीने मी हे सॅलड करते आता. आणि अशा पद्धतीने मी आज मस्त असं जेवण तयार केलं. सर्वांना खूप आवडलं. कधीतरी असा बेत पण करून पहा. सॅलड तयार केलं. त्यावर मी थोडंसं मीठ घातलं, थोडंसं काळी मिरेपूड घातली आणि मस्त असं सॅलड आपलं तयार झालेलं आहे. चला तर मग आता मस्त अशी खिचडी आपण सर्व करूया. पहा किती सुंदर ह्याला कलर आलेला आहे. किती मस्त अशी खिचडी आपली तयार झालेली आहे. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. इतकी मस्त खिचडी सोबत मस्त असा बुंदीचा रायता आणि सॅलड अजून काय पाहिजे.